तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नेमकं काय घडणार आहे ते जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता इथे अर्णव हा राकेशला तुझा जीव घेईन अशी धमकी देणार आहे. त्याचबरोबर आता ईश्वरी अंजलीला सगळं काही खरं खरं सांगून टाकणार आहे. आता नेमकं सगळं कसं घडणार जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की इथे ईश्वरीची आई आणि नम्रता ताई आलेल्या असतात आणि आता त्या दोघी ईश्वरीला विचारत असतात की काय झालं होतं नेमकं असं. त्यावर आता ईशू ही हसते आणि त्या दोघींना सांगत असते, अगं तुम्ही चुकीचं समजलात. त्यावर आई विचारते म्हणजे. त्यावर ईशू सांगत असते, सगळी गडबड होऊन गेली. म्हणजे मी चहा बनवत होते आणि चहा बनवताना मी तुझ्याशी फोनवर बोलत होते. दूध टाकायचं नव्हतं त्यावेळेस बळजाटीस अर्णव सरांनी त्या चहामध्ये दूध टाकलं आणि मी त्याची सगळी गडबड होऊन गेली असं म्हटलं. त्याबरोबर आता लगेचच अर्णव म्हणत असतो, काकू अहो तुम्हाला काय वाटतं मी ढीग भांडे ना तुमच्या मुलीशी, पण तुमची मुलगी ऐकून घेणार आहे का एकतरी शब्द. असा शब्द खाली पडायच्या आत झेलते ती माझा. काय मिस इंदौर बरोबर ना, तू ऐकतेस कधी. जर भांडण होत नसेल तर तिथे कसं भांडण करायचं हे कोणी हिच्याकडून शिकावं. कोचिंग क्लासेस आहेत आमच्याकडे ईश्वरी भांडण म्हणून. त्याबरोबर लगेचच आता ईश्वरी हसत हसतच आईला म्हणते, बघितलंस कळलं ना आमच्यामध्ये सतत भांडणं होण्याची कारणं. हे असं आहे नेहमीचं. त्याबरोबर लगेचच आता नम्रता म्हणत असते, अच्छा कळलं तुम्ही अजिबात भांडत नाही आहात आणि तुम्ही खूप सुखी संसार करताय ते दिसलं आम्हाला. त्यावर अर्णव म्हणतो, नम्रता रिअली. त्यावर आता नम्रता त्याला सांगत असते की जिजू सुखी संसाराचा हाच तर मंत्र आहे, सतत भांडण करणे, सतत गोड बोलणं बरं वाटत नाही हो. त्यानंतर आता आई आणि नम्रता निघून गेलेले असतात. तर आता ज्यावेळेस सगळेजण दुपारी जेवायला बसतात तेव्हा आजी ही सांगत असते की उद्या अंजली तू माझ्याबरोबर देवळात चल, मला तुझ्या होणाऱ्या बाळासाठी अभिषेक करून घ्यायचा आहे, पूजा करून घ्यायची. तुझी तब्येत वरचेवर खालावत असते तेव्हा मी जरा देवीला जाऊन प्रार्थना करून येणार आहे. त्याबरोबर अंजली म्हणते, चालेल आजी जाऊया मग आपण उद्या. बरं ईश्वरी एक काम कर, तू सुद्धा चल. अगं ती जी देवी आहे ना त्या देवीच्या देवळात मी आणि आजी अगदी मी लहान असल्यापासून जातो. म्हणजे जेव्हा मी आणि चिंटू आजीकडे राहायला आलो ना अगदी तेव्हापासून. त्याबरोबर लगेचच आजी ही जोर ओरडते अंजलीला आणि म्हणते, काहीच गरज नाही, या मुलीने त्या देवळात जाण्याची मला गरजच वाटत नाही मुळात. त्याबरोबर अंजली म्हणत असते, आजी अगं असं काय करतेस, पूजा करायची आहे ना तिथे जाऊन आपल्याला, मग तिथे ईश्वरी लागेल ना. अगं मी गरोदर आहे त्यामुळे मी कशी पूजा करणार, पूजा करायला कोणीतरी सौभाग्यवती हवी असं तूच म्हणतेस. त्याबरोबर मी तर पूजा करू शकत नाही कारण मी गरोदर आहे. मग त्याबरोबर आता अंजलीने जो पेच टाकलेला असतो तो खरोखर बरोबर असतो, कारण गरोदर असताना बायका सहसा पूजापाठ करणं टाळतात. मग आता आजीलाही प्रश्न पडतो काय करावं. त्याबरोबर वल्लरी मामी कधीच जी देवळात जात नाही ती धावत येते आणि म्हणते, आई अहो मी आहे ना, मी येईन तुमच्याबरोबर देवळात, मी सुद्धा या घरची सूनच आहे ना. आणि तसंही अंजलीची जितकी काळजी तुम्हाला आहे तितकीच काळजी मला सुद्धा आहेच की. आज जर सात्विका ताई असत्या तर त्या गेल्या नसत्या का तुमच्याबरोबर स्वतःहून अभिषेक करायला. मग आता सात्विका ताई नाही आहे तर त्यांच्या जागी मीच आहे ना अंजलीला, मग मी करेन तिच्यासाठी पूजापाठ. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणते, ठरलं. त्याबरोबर लगेचच अंजली ही म्हणत असते, आजी अगं ठीक आहे म्हणजे मामीने सगळं करणं चांगली गोष्ट आहेच, पण मी काय म्हणते ईश्वरीला सुद्धा घेऊन जाऊया आपण घरातल्या सगळ्या बायका जाणार, मग ईश्वरी एकटीच काय करेल मागे. आजी म्हणते, मी बोलले तेवढा शब्द शेवटचा, उद्या देवळात फक्त तू मी आणि वल्लरी आपणच जाणार आहोत. आता ईश्वरीला वाईट वाटतं खरं पण ती सोडून देते. आणि मग आता वरती रूममध्ये आल्यावर अर्णव हा तिला विचारतो, काय गं काय झालं. त्यावर आता ईश्वरी म्हणत असते, उद्या घरात कोणीच नाही, आजी ताई मामी सगळेच जण उद्या देवळात जाणार आहेत, तुम्ही सुद्धा ऑफिसला जाल, उद्या राकेश एकटाच घरी आणि मी. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, कशाला काळजी करतेस, मामा आहे घरी आणि त्याचबरोबर उद्या आकाशला सुद्धा ऑफिसमध्ये फार काही कामं नाही आहेत, त्यामुळे अगदी कमीत कमी 4-5 वाजेपर्यंत तो सुद्धा घरीच आहे. उद्या तो संध्याकाळी ऑफिसला येईल कारण नाईटला तो थांबणार आहे ऑफिसमध्ये. त्यावर ईश्वरी म्हणते, नाईट. त्यावर अर्णव म्हणतो, हो काही ऑर्डर जाणार आहेत आपल्या इथून मोठमोठ्या, तर त्यांचे सगळे पॅकेजिंग वगैरे होऊन
ते सगळं गाडीत लोड होईपर्यंत कोणीतरी तिथे थांबणं गरजेचं आहे. आणि माझ्या सकाळच्या मीटिंग्स वगैरे आहेत, त्यामुळे मी उद्या सकाळी जाणार आहे आणि आकाश उद्या संध्याकाळी जाणार आहे, असं अर्णव आता ईश्वरीला सांगतो. त्यानंतर आता मामाला सुद्धा त्याने सांगितलेलं असतं की मामा तू घरी राहा, ईश्वरी घरी असणार आहे आणि तो राकेशसुद्धा. मामाने अर्णवला सांगितलेलं असतं तू बेफिकीर होऊन जा, मी दिवसभर घरात आहे, मी काय घरातून कुठे हलत नाही. त्यानंतर अर्णव ऑफिसला निघून गेलेला असतो. तर आता अंजली, मामी, आजी त्यासुद्धा सगळ्या देवळात निघून गेलेल्या असतात. आता इथे मामा आणि ईश्वरी घरात असताना अचानक मामाला एक फोन येतो आणि त्याच्या एका मित्राला हार्ट अटॅक आलेला असतो आणि त्या मित्राच्या बायकोने त्याला फोन केलेला असतो आणि भाऊजी तुम्ही प्लीज या, मला तुमच्या मदतीची गरज आहे असं सांगितलेलं असतं. आता ईश्वरी ही मामांना म्हणते मामा तुम्ही जा, नका थांबू तुम्ही, अहो शेवटी त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे. ज्यावेळेस माझे बाबा हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस मदतीचा हात मागितल्यावर कोणी मदत नाही केली तर किती दुःख होतं हे मला चांगलं माहिती आहे, त्यामुळे तुम्ही जा असं म्हणून ईश्वरी आता मामाला जायला सांगते. मामासुद्धा तिकडनं निघून जातो, कारण खरोखर एमर्जन्सीच तशी खास असते. तर आता इशूला मात्र टेन्शन येतं. इशू विचार करते हा नीच राकेश काय करेल ह्याचा काही नेम नाही. मला अर्णव सरांना सांगायला हवं की घरामध्ये मामा नाही आहे. मग आता ईश्वरी लगेचच अर्णवच्या फोनवरती फोन करते. अर्णव आता मीटिंगमध्ये असल्यामुळे तो ईश्वरीचा फोन उचलत नाही. ईश्वरी पुन्हा अर्णवला फोन करते पण अर्णव फोन उचलत नाही. इशूला लगेच अर्णवचे रात्रीचे शब्द आठवतात. उद्या माझ्या काही मीटिंग्स लाईनअप आहेत. मग ईश्वरी अर्णवला मेसेज करून ठेवते की घरात मामासुद्धा नाही आहेत, मी आणि आकाश सर दोघेच आहोत. तर आता मी आणि आकाश सर दोघेच आहोत आणि राकेशसुद्धा घरीच आहे असंही ईश्वरीने त्याला सांगितलेलं असतं. तर आता इथे आकाश हा विचार करतो सध्या तर मला काही कामं नाही आहेत, कमीत कमी 4-5 वाजेपर्यंत मी फ्रीच आहे आणि घरात मम्मासुद्धा नाही आहे, ताई आजी कोणीच नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दादासुद्धा नाही आहे. मला मी कुठे जातोय काय करतोय कोणीच विचारणार नाही आहे. हीच उत्तम संधी आहे नम्रताला भेटायला जाण्याची. तसंही ती तर म्हणाली होती आठवण आली की लगेच भेटून जायचं म्हणून. मग आली आहे मला आठवण आणि जातोय मी तिला भेटायला. नम्रता पण खुश होऊन जाईल. नाही नको नको नको, नम्रताला भेटायला जावं आणि जर घरात तिच्या कोणी असेल तर मग काय सांगायचं तिथे जाऊन? हां, मी असं सांगू शकतो ना की मी काकांना बघायला आलो आहे. तशीही तिच्या बाबांची तब्येत फारशी अजून काही बरी नाही आहे. मी सांगेन की मी तुझ्या बाबांना बघायला आलो आहे म्हणून. तेवढंच ईश्वरी वहिनीलासुद्धा बरं वाटेल जर मी तिच्या बाबांना बघायला गेलो तर. वा आकाश वा, तुझं डोकं काय उत्तम चालतं. ठरलं, आता मी जातोय नम्रताला भेटण्यासाठी आणि तिथून थेट मी गाठणार आहे ऑफिस. चला असा विचार करत आता आकाश ईश्वरीला काहीही न सांगता थेट घरातनं बाहेर पडतो आणि आता तो नम्रताला भेटायला चाललेला असतो. ॲक्च्युली आकाश हा ईश्वरीला सांगण्याकरता तिच्या रूमजवळ जातो, पण त्याला दिसतं की ईश्वरी खोलीत नाही आहे, ती बाथरूममध्ये असते. त्यामुळे आकाश हा ईश्वरीला काही न सांगताच तिकडनं निघून जातो. आता ईश्वरीला हे माहीतच नसतं की आकाशसुद्धा घरात नाही आहे. पण आता आकाशला जाता जाता राजेश दिसतो आणि आकाश राजेशला सांगतो जिजू ॲक्च्युली माझं थोडं बाहेर काम आहे महत्त्वाचं, एका मित्राने भेटायला बोलवलं आहे, तर मला ऑफिसला 4-5 वाजता जायचं असल्यामुळे मी जरा त्याला भेटून येतो. घरामध्ये वहिनी आहेत, तर तुम्हाला काही लागलं तर तुम्ही त्यांना सांगा. त्यावर लगेचच राजेश म्हणतो हो हो तू काही काळजीच करू नको, मी बरोबर काळजी घेईन तिची. आकाश म्हणतो काय म्हणालात? त्यावर लगेचच राकेश म्हणतो अरे म्हणजे काळजी करू नको, घरात कोणी नसलं तरी मी आहे, त्यांना काही मदत वगैरे हवी असेल तर मी करेन की. आकाश म्हणतो थँक्यू व्हेरी मच जिजू आणि तो तिकडनं निघून जातो. आता बिचाऱ्या आकाशला नीच राकेशच्या मनातलं काळं कृत्य माहीतच नसतं ना. त्यानंतर आता ईश्वरी ही बाहेर येते आणि आता ती आकाश का हाक मारत होता हे पाहण्यासाठी खाली येते. आता ती आकाशला हाक मारत असते आकाश सर, आकाश सर. इतक्यात तिकडे राकेश येतो आणि राकेश आता घराचा मेन डोर बंद करतो आणि ईश्वरीच्या समोर येऊन उभा राहतो. ईश्वरी घाबरते तर राकेश हा ईश्वरीला म्हणत असतो अडकली मासोळी जाळ्यात अडकली. ईश्वरी राकेशला म्हणत असते तू काय करतोयस इथे? त्यावर राकेश म्हणत असतो की अगं मी इथे काय करतोय नाही, तू इथे चुकीच्या वेळी आलीस. आता फक्त तू आणि मी, फक्त तू आणि मी.
त्याबरोबर आता लगेचच ईश्वरी म्हणायला लागते, गप्प बस तू, बावळटासारखं बडबडू नको आणि माझ्या जवळ येऊ नको. राकेश आणखीन जास्त ईश्वरीच्या जवळ चाललेलं असतो. आता ईश्वरी रडकुंडीला आलेली असते. ईश्वरी राकेशला म्हणत असते, हे बघ माझ्या जवळ येऊ नकोस, नाहीतर मी मोठ्याने ओरडेन. तू लांब हो माझ्यापासून, जवळ येऊ नकोस म्हटलं ना तुला. आता ईश्वरी राकेशपासून लांब लांब पळत असते आणि अचानक आता ती एका पोलला जाऊन धडकते. आता शेवटी मागे रस्ता संपलेला असतो. राकेश तिच्या जवळ जात म्हणत असतो, आता कुठे पळशील, आता रस्ता संपला, आता इंदोरी जिलबी फसली. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, हे बघ तू मागे हो, जवळ येऊ नको माझ्या, हात लावू नको मला, मी मोठ्याने ओरडे ना, मी ओरडेन जोरात, हे बघ कोणीतरी येईल, तू लांब हो माझ्यापासून. त्याबरोबर राकेश म्हणत असतो, ओरड ओरड ना, ओरड ओरड, मला तरी बघू देत ना, तू किती मोठ्याने ओरडू शकतेस ते, ओरड. वाचवा वाचवा वाचवा, मला वाचवा, ओरड ना ओरड. कारण आज तू कितीही मोठमोठ्याने आणि कितीही जोरजोरात ओरडलीस ना तरी काही म्हणून फरक पडणार नाही आहे. अगं माझी इंदोरी जिलबी, किती ग भोळी ती, माझी ती बावळट बायको, तिची ती म्हातारडी आजी आणि ती मूर्ख मामी, त्या तिघी तर गेल्या देवळात, आणि तुझा तो चिंटू, तो तर गेलाय ऑफिसला, आणि तुझा लाडका धीर आकाश, त्याला तर त्याच्या मित्राने भेटायला बोलवलंय, तो गेलाय त्याच्या मित्राला भेटायला निवांत. तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवून. तुला माहिती आहे त्याने मला काय सांगितलं जाताना, जिजू वहिनींची काळजी घ्या, त्यांना काही हवं नको ते बघा. मग आता माझ्या मेवण्याने मला सांगितलंय ग तुझी काळजी घ्यायला, मग काळजी तर मी तुझी घ्यायलाच हवी ना. नाही म्हणजे खरं बघायला गेलं तर आकाश हा माझा मेवना आहे, पण तरीही मी त्याला अगदी चिंटूसारखंच मानतो, अगदी सख्या मेवण्यासारखं. मग माझ्या मेवण्याने सांगितलेलं मला ऐकावंच लागेल ना ग. असं म्हणत राकेश आता ईश्वरीवरती हात टाकणारच असतो. इतक्यात मागून अर्णव येतो आणि राकेशची कॉलर मागून पकडतो. त्याबरोबर ईश्वरी अर्णवला बघून खूप खुश होऊन जाते. अर्णव एका हाताने राकेशला मागे ढकलतो. ईश्वरी ताबडतोब येऊन अर्णवला घट्ट मिठी मारते. ईश्वरी रडत असते. अर्णव ईश्वरीला आधार देतच असतो. इतक्यात तिकडे राकेश येतो आणि राकेश हा पुन्हा ईश्वरी आणि अर्णवच्या जवळ जात असतो. अर्णव त्या दुसऱ्या हाताने तसाच राकेशचा गळा पकडतो आणि राकेशला सांगत असतो, लांब राहायचं, बायको आहे माझी, पुन्हा जर माझ्या बायकोच्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर आज फक्त ह्या हातांनी तुझा गळा दाबलाय, पुढच्या वेळी तुझा श्वास बंद होईपर्यंत दाबून धरेन आणि सोडणार देखील नाही, लक्षात ठेवायचं. ईश्वरी आता खूप जास्त घाबरलेली असते, ती रडत असते, ती गोंधळलेली असते. अर्णव हा राकेशच्या नजरेत नजर मिळवून त्याला सांगत असतो, आजपर्यंत तू फक्त अंजली ताईचा भाऊ बघितलायस, पण आत्ता याच्या पुढे तू बघशील ईश्वरी अर्णव राजेश शिर्केचा नवरा, समजलं. आत्तापर्यंत तू जिच्या मागे मागे करत होतास ती ईश्वरी देसाई होती, पण आत्ता तू माझ्या बायकोच्या वाटेला जातोयस आणि एसारच्या बायकोच्या नादी लागणं म्हणजे, असं म्हणत अर्णव त्याचा गळा आणखीन घट्ट आवळतो. आता तोपर्यंत त्या ठिकाणी अंजली पोहोचलेली असते. आता अंजली हा सर्व प्रकार बघते. तिच्या हातातलं आरतीचं ताट खाली पडतं. सगळीकडे तांदूळ, कुंकू, हळद, दिवा सगळं अस्ताव्यस्त होऊन जातं. अंजली धावतच जरा पुढे येते आणि अर्णवला लगेचच त्याचा हात धरून म्हणते, चिंटू काय करतोयस तू, हे सोड, चिंटू सोड पहिले त्यांचा गळा. त्याबरोबर चिंटू आता लगेचच राकेशचा गळा सोडतो. तर आता राकेश म्हणत असतो, असू देत ग अंजली, असू देत, नको काही बोलू त्याला, आता मी कितीही झालं तरी बिचारा पडीक मेवना ना, मी शेवटी त्याच्या घरात राहतो, मग त्याला वाटेल तसं तो मला वागवणारच ना. नाही बाबा अर्णव, चुकलंच माझं, माफ कर मला, मी तुझ्या घरातल्या गोष्टीत बोलायला नको होतं. त्याबरोबर अंजली म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही घर जावई आहात, याचा अर्थ असा होत नाही की चिंटूला वाटेल तसं वागू शकतो तो तुमच्याबरोबर. लाज नाही वाटत तुला स्वतःच्याच बहिणीच्या नवऱ्यावरती असा हात उचलताना, तो सुद्धा मोठ्या बहिणीच्या नवऱ्यावरती. असं म्हणत अंजली आता चिंटूवरती म्हणजेच अर्णववरती हात उगारायला जात असते. इतक्यात ईश्वरी अंजलीचा हात पकडते आणि म्हणते, अंजली ताई प्लीज थांबा. त्याबरोबर अंजली हात खाली घेते. तर ईश्वरी तिला म्हणत असते, मी तुमच्यासमोर हात जोडते, हवं तर पाया पडते, एकदा माझं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या, आणि त्यानंतर मग जर तुम्हाला वाटलं ना की अर्णव सरांवरती तुम्ही हात उचलायला हवा तर तुम्ही खुशाल माझ्या नवऱ्यावरती हात उगारा, मी तुम्हाला एक शब्दाने विचारणार देखील नाही. आता
आता तुम्ही खुशाल माझ्या नवऱ्यावरती हात उचला असा ईश्वरी जेव्हा शब्द बोलते तेव्हा अर्णव हा तिच्याकडे बघतच राहतो. तर ईश्वरी ही अर्णवचा हात घट्ट पकडते आणि अंजलीच्या समोर जाऊन उभी राहत म्हणते, अंजलीताई, अर्णव सरांचं खरोखर खूप प्रेम आहे तुमच्यावर. तुम्हाला इतकासाही त्रास झालेला ना त्यांना सहन नाही होत, नाही बघवत त्यांना तुम्हाला काही झालेलं, म्हणून आत्तापर्यंत सगळं शांतपणे सहन करत होते फक्त तुमच्यासाठी. पण आज नाही, आज त्याच अर्णव सरांवरती तुम्ही हात उगारलाय, त्या माझ्या नवऱ्यावरती तुम्ही हात उगारलाय ज्याने माझं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची बाजी लावली, स्वतःचं आयुष्य पणाला लावून लोक काय म्हणतील याचा विचार न करता घरातल्यांचा विरोध पत्करून माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून मला या घरची सून करून आणली. त्यामुळे आज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे बायको म्हणून माझं कर्तव्य आहे. त्याबरोबर अंजली म्हणते, ईश्वरी मुद्द्यावर ये, हे सगळं काय सुरू होतं इथे? त्यावर ईश्वरी म्हणते, हो सांगते ना, सांगते. अंजलीताई, आज तुम्ही, आजी, मामी सगळ्या देवळात गेला होतात. मामांच्या कुठल्या तरी मित्राला हार्ट अटॅक आला, त्याच्या बायकोने त्यांना फोन करून बोलवून घेतलं आणि मामांना तिकडे जावं लागलं अचानक त्यांच्या मदतीसाठी. आकाश सरांच्या कुठल्या तरी मित्राने त्यांना भेटायला बोलावलं होतं, त्यामुळे आकाश सरसुद्धा घराबाहेर पडले. घरात फक्त उरलो मी आणि राजेश उर्फ राकेश, आणि यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अंजली म्हणते, ईश्वरी अगं डोकं फिरलंय का तुझं? त्यावर ईश्वरी म्हणते, नाही ताई, माझं डोकं फिरलं नाही आहे, अर्णव सरांमुळे ठिकाण्यावर आलं आहे. आणि मग आता ईश्वरी ही अंजलीला सगळी हकीकत सांगून टाकते. ती तिला सांगते की राकेश कसा तिच्याशी लग्न करणार होता, राकेशने कशा पद्धतीने तिला आणि तिच्या घरच्यांना गोडगोड बोलून स्वतःच्या जाळ्यात अडकवलं, त्यांना गंडवलं, फसवलं. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून अंजलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर आता इथे आकाश हा अचानक भयानक पद्धतीने नम्रताच्या घरी पोहोचलेला असतो. आता नम्रताच्या घरी एक लहान मुलगी बसलेली असते. नम्रता ही किचनमध्ये काम करत असते. तर ती मुलगी ही दरवाजात जाऊन आकाशला विचारते, कोण तुम्ही? तर आकाश त्या मुलीला हाताला धरतो आणि म्हणतो, गप्प बस, काहीच बोलू नकोस. आता आतमधून नमुताई तिला विचारत असते, काय गं, कोण आहे? श्रेया, श्रेया, अगं कोण आलंय? पण ती मुलगी काही हाक मारत नाही. आता ही मुलगी पण ना अशी कुठे गेली असं म्हणत ती बाहेर येते. आता नम्रता बाहेर येऊन आकाशला बघते आणि खूपच जास्त खुश होऊन जाते. ती पिठाचे ओले हात तसेच पुढे घेऊन येत म्हणते, आकाश सर तुम्ही या ना, आत या. आकाश आतमध्ये येतो. त्याबरोबर आता ती लहान मुलगी लगेचच विचारते, नमुताई कोण आहे ग हे? त्याबरोबर आता लगेचच आकाश म्हणतो, सांग ना कोण आहे मी नम्रता? त्याबरोबर नम्रता आता काही उत्तर देत नसते. तर ती लहान मुलगी पुन्हा विचारते, नमुताई कोण आहे ग हा? त्याबरोबर आता पुन्हा तिने विचारल्यावर नम्रता म्हणते, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. आणि तोपर्यंत किचनमध्ये गेल्यामुळे नम्रता आकाश हा त्या मुलीला विचारत असतो, तू कोण आहेस पहिले ते सांग. त्यावर ती मुलगी सांगते, मी श्रेया, नम्रताईच्या बाजूला राहते. नमुताई अभ्यास घेत होती माझा. त्याबरोबर आकाश म्हणतो, अच्छा अभ्यास घेत होती का? बरं, बाय द वे हाय, माझं नाव आकाश आहे. तुझी ईश्वरीताई आहे ना, मी तिच्या नवऱ्याचा भाऊ आहे. त्याबरोबर आता आकाश पुन्हा श्रेयाला सांगतो, विचार नम्रताताईला मी कोण आहे. त्यावर ती म्हणते, आता काय गरज, तूच म्हणालास ना की तू ईश्वरीताईचा दीर आहेस म्हणून. त्यावर आकाश म्हणतो, बापरे, एवढ्याशा लहान मुलीला एवढी कॉम्प्लिकेटेड नाती कळतात आणि मला नाही. त्यावर लगेच ती मुलगी म्हणते, कॉम्प्लिकेटेड म्हणजे काय रे? त्यावर आकाश तिला काही सांगणार इतक्यात त्या मुलीची आई तिला हाक मारते. श्रेया नम्रताला म्हणते, नमुताई आई बोलावते, मी आलेच पटकन. आणि आता ती पळत बाहेर निघून जाते. आता नम्रता मागून श्रेयाला हाक मारत राहते, श्रेया अगं थांब. पण श्रेया काही थांबत नाही. नम्रता पार दारापर्यंत जाते श्रेयाच्या मागे, पण तरीही श्रेया थांबत नाही. आता नम्रता आतमध्ये येते. तर आकाश म्हणतो, नाही थांबली ना, शेवटी देवालाही माझी कारुणा आणि श्रेयालाही. त्यावर लगेचच नम्रता म्हणते, म्हणजे? त्यावर आकाश म्हणतो, काम असेल तिच्या आईचं काहीतरी तिच्याकडे, म्हणून हाक मारली असेल तिच्या आईने तिला. बाय द वे काका काकू कुठे आहेत? त्यावर नम्रता म्हणते, का हो, आई बाबांना का विचारताय? इशू ठीक आहे ना? आकाश म्हणतो, प्रत्येक वेळेस मी आल्यावर किंवा मी कॉल केल्यावर तुला ईश्वरी वहिनींचंच काहीतरी असेल असं का वाटतं? मी सहज कॉल नाही करत का तुला कधी? त्यावर नमू म्हणते, नाही तसं नाही आकाश सर. आकाश म्हणतो, मी काकांना बघायला आलो आहे. नम्रता म्हणते, अच्छा बाबांना बघायला आलाय का? त्यावर आकाश म्हणतो, हो, मग तुला काय वाटलं, तुला भेटायला आलो आहे? नाही या, मी तुला भेटायला नाही आलो.
मी काकांना बघायला आलो. ती म्हणते हो का, मग आई आणि बाबा फिजिओथेरपिस्टकडे गेलेत, बाय तुम्ही जा आता. आकाश म्हणतो नाही नाही, आलोय तर मी बसू शकतो त्यांची वाट बघत. त्यावर नम्रता म्हणते ठीक आहे, मग तुम्ही बसा, मला किचनमध्ये कामं आहेत, मी जाते. आकाश म्हणतो आपण गप्पा मारू शकतो. आणि मग नम्रता आणि आकाश दोघं जण गप्पा मारत तिथेच बसतात. आता आकाश हा नम्रताला म्हणत असतो, ॲक्च्युली काकांना तर बघायचं होतंच, पण थोडं वेगळंही काम होतं. नम्रता म्हणते काय हो. त्यावर आकाश म्हणतो तुला भेटायचं होतं, तूच म्हणाली होतीस ना की जर कोणाची आठवण आली तर सरळ भेटून यावं, म्हणून मग भेटायला आलो. नम्रता म्हणते खरंच तुम्हाला माझी आठवण आली. आता आकाश काही उत्तर देत नसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो.